मला चावते चला कुत्रा मला चावते अबे मी तुला चावेन मी कुत्रा मला चावते अरे मला खूप भूक लागली होती रे खूप भूक लागली होती म्हणून तर ही पोळी तुझ्या तोंडातून हिसकावली रे पोळी हिसकावली तर तू माझ्यावर भुकतोस माझ्यावर भुकतोस का रे अरे माझ्यावर खूप दिवसापासून उपाशी आहे रे तू जर माझ्यावर भुकलास ना तर मी माझ्या आईला नाव सांगेन तुझं माझी आई खूप चांगली आहे खूप चांगली आहे या घरामध्ये मला पोटभर जेवण देते माझी आई हो पोटभर जेवण देते पोटभर जेवण देते माझी आई अगं तू कुत्रा मला चावते ना ग तू ये ना ग आई गेला तो कुत्रा गेला आई मला खूप भूक लागली आहे ग मला जेवण दे ना ग आई केव्हा आलात तुम्ही काय झालं असं रडायला आता चालो आणि तो कुत्रा माझ्यावर भुकतोय ग एक काम कर तू जा माझ्या आईला पाठव काय झालं काय हवं नाही मला माझी आईच पाहिजे मी तुला काही सांगणार नाही मी तुला काही सांगणार नाही बोलवते हो तू माझ्या आईला बोलव मग आईला बोलव तो कुत्रा मला चावते का त्याच्या तोंडातून मी पोळी चावली तो मला चावते आहे आणि कोणाला आहे म्हणतोस तू कोणाला आहे म्हणतोस अगं मला खूप भूक लागली आहे का मला जेवण दे नाही काय तुला भूक लागली आणि तुला जेवण पाहिजे खूप भूक लागली अरे मी तुझी आई नाही आणि मला आई म्हणायचं नाही तुझी तर आई गेली तुझी आई गेली मेली तुझी आई आणि तू जर एक दिवस नाही जेवण केलास तर काही मरणार नाहीस ना हा आणि तुला आखरी सांगून ठेवते आणि मला आई म्हणायचं नाही आई या जगामध्ये तूच माझी आई नाही तर माझी दुसरी आई कोण आहे का मी तुझी आई होय ग आई खूप मारू नको मला जेवण दे ना ग खूप दिवसापासून उपाशी आहे मी जेवण देतो तुला जेवण हवं आहे ना अरे दे याला जेवण दे जेवण आहे ना माझ्या कुत्र्याचा बिस्किट घे हे घे भूक 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 कुत्र्यासारखा भूक हे घे आणखी हवं आहे का हे घे तू अबे भूक चल ग मम्मी
आई बघ ना अगं बघ ना ग तुझ्या या राहुलची दशा बघ ना अगं का तू आम्हाला सोडून निघून गेली आहे का तू आम्हाला सोडून निघून गेली आहे अगं तुला सोडून जायचंच होतं तर जन्म दिली तरी कशाला ग जन्म दिली तरी कशाला अगं 8 दिवसापासून अन्नासाठी तळमळतोय ग पण या घरामध्ये मला जेवण सुद्धा मिळत नाही जेवण सुद्धा मिळत नाही आई खूप खूप आठवण येते ग तुझी खूप आठवण येते तुझ्या मायेच्या ममतेच्या रूपामध्ये कोणाला तरी या घरामध्ये पाठवून माझ्या पोटामध्ये आणण्याचे 2 घास भरव ना ग 2 घास भरव ना काय अवस्था करून बसले तुम्ही स्वतःची काय झालंय रंबा अगं मला काय झालं मला अगं मी तर तंदुरुस्त आहे दिसतंय मला सर्व होय ग अगं माझ्या नशिबाचे फळ भोगताय ग मी नशिबाचे फळ भोगताय मी तर बरं आहे ग बरं आहे मी पण माझं पोट कित्येक दिवसापासून उपाशी आहे ग रंबा हे का तुम्हाला भूक लागली आहे ना? होय ग तुम्ही बसा रंबा मी जेवणाला घेऊन येतो तू मला जेवण देशील हो हा तू जेवण देशील ना हो मी जेवण तुम्ही बसा या हो. बसा बरं. बसा अहो, तिथं नका बसू. आणि तू त्याला जेवण कोणाला विचारून दिलीस? ए रंभा, मी तुला विचारते त्याला जेवण कोणाला विचारून दिलीस?
नाही काय ए पागला, खूप भूक लागली होती का ती कोण आहे तुझी? रंभाने मला जेवण दिलंय का ते जेवण दिली ना, ते कोण आहे तुझी? कोण आहे? आणि काय ग? तू कोणाला विचारून जेवण दिलीस? तू या घरची मालकी नाहीस का? हा? तू या घरची मालकी नाही, या घरची तू मोलकरीण आहेस, मोलकरीण. आणि मोलकरीण सारखं वागायचं. हा? आणि त्याची तू बायको, प्रियसी का त्याची आई बहीण आहेस? ए रंभा, तुला जर इथं नोकरी करायची असेल ना, तर मी जसं सांगते ना तसं वागायचं. आणि या घरामध्ये जास्त शहाणपणा करायचं नाही. समजलं? कळलं का तुला? अहो तुमचं बरोबर आहे. अहो पण 8 दिवसापासून त्यांनी नीट जेवण सुद्धा केलेलं नाही. हा, तो 8 दिवसापासून जेवण नाही केलं ना, तर मारू दे ना त्याला. तुला कशाला त्याची फिकीर आहे? हा? ए, तुला कशाला त्याची फिकीर? मालकी, असं नका करू. जीवनाच्या या वाटेवरती कोपा दैवाचा, जीवनाच्या या वाटेवरती कोपा दैवाचा, रक्ताच्या नात्या जुळला देह मालवाचा, कसा खेळ नशिबाचा, कसा खेळ नशिबाचा, कसा खेळ नशिबाचा. नाती गोती दूरच सगळी,